सर एक मिनट दादा छान आपली मीटिंग झाली, ट्रान्सपोर्ट युनियन बरोबर झाली, काही आपल्या शिवसेनेचे होते. एक्झॅक्टली मीटिंग मध्ये काही महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी युनियनच्या नेत्यांबरोबर आज बैठक झाली. मी बैठकीचं आमंत्रण दिलं होतं आणि आमंत्रण देताना सांगितलं होतं की जे रिक्षा चालक आहे, टॅक्सी चालक आहे, त्यांना मराठी अनिवार्य आहे, ही राज्य शासनाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? तर त्यांनी प्रत्येकाने सांगितलं की ह्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. परंतु काही त्यांच्या मागण्या होत्या. काही जे नेते मंडळी आहेत त्यांनी मराठी जुजबी म्हणजे कशा प्रकारचं मराठी तुम्हाला अपेक्षित आहे ते विचारलं. मी त्यांना सांगितलं की जो नियमामध्ये शब्द प्रयोग आहे ती जुजबी आली पाहिजे. म्हणजे प्रवासी मागे बसल्यानंतर त्याला कुठे जायचं आहे, काय सेवा हवी आहे, त्याला पैसे किती झाले, ह्या ज्या जुजबी गोष्टी असतात त्या रिक्षा चालकाला किंवा टॅक्सी चालकाला किंवा आता भविष्यामध्ये तर आम्ही ओला, उबेर, रॅपिडो प्रवासी ज्या गाड्या आहेत त्यांचा पण समावेश यामध्ये करणार आहोत. तर काही लोकांनी 6 महिन्याची मुदत मागितली, काही लोकांनी 1 वर्षाची मुदत मागितली, काही लोकांनी 3 महिन्याची मुदत मागितली. वेगवेगळ्या संघटना होत्या आणि वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून आता चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली. मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकनी ही भूमिका घेतलेली आहे की महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, तुम्हाला जर रिक्षा टॅक्सी चालवायची असेल तर तुम्हाला मराठी अनिवार्य आहे, मराठी येणं बंधनकारक आहे, दुसरी मराठी मला यायलाच हवं. ह्या भूमिकेशी सगळ्यांनी सहमती दर्शवली. आता प्रश्न असा आहे की त्यांनी ह्याही गोष्टीशी पूर्तता करायचं सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या रिक्षा संघटनांचे काही कार्यालय आहेत त्या ठिकाणी मराठी शिकवणी घेऊ. शशांक रावांनी सांगितलं जवळजवळ आमचे काही गोरेगावचं एक आमचं कार्यालय त्या ठिकाणी 70 ते 80 एका वेळेस रिक्षा चालक बसू शकतील, टॅक्सी चालक बसू शकतील, आम्ही त्यांच्यासाठी ट्युशन घेऊ. काही लोकांनी सांगितलं आम्ही आमच्या कार्यालयामध्ये घेऊ, काही लोकांनी सांगितलं आम्ही हॉल त्यासाठी भाड्यानं घेऊ. म्हणजे हाजी अराफात शेख किंवा बाकीचे जे काही हे नेते मंडळी आलेले प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका स्पष्ट केली आणि भूमिका स्पष्ट करताना त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या रोजीरोटीवर कुठेही पाय आला नाही पाहिजे, रोजीरोटी कुठेही बंद झाली नाही पाहिजे आणि त्या पद्धतीची जर तुमची भूमिका असेल तर ते आम्हाला मान्य आहे. आणि आम्ही त्यांना सांगितलं की शेवटी हे राज्य शासन आहे, देशातलं प्रगत राज्य म्हणून परिचित आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना रोजगार निर्मिती हे आमचा पहिला उद्देश आहे आणि त्या माध्यमातून देशामध्ये रोजगार निर्मितीचं पहिलं राज्य करण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे ह्या कारणांमुळे तर आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणाचा रोजगार बुडणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. परंतु शेवटी तुम्ही जर असं म्हणाल की नाही आम्ही महाराष्ट्रात राहू, व्यवसाय करू, आम्ही रिक्षा चालू, आम्ही टॅक्सी चालू, परंतु आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदीमध्येच बोलणार, मराठी बोलणार नाही हे चालणार नाही. आणि जी माझी भूमिका आहे त्या भूमिकेशी ते स्पष्टपणे सहमत होते. त्यांनी मुदत मागितलेली आहे आणि मुदत मागत असताना सुद्धा त्यांनी जबाबदारी सुद्धा घेतलेली आहे की आम्ही साहित्य परिषद म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषद यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या 72 शाखांमध्ये मराठी शिकू. आमच्या मेहंदळताईंनी सांगितलेलं आहे की आमच्या मुंबई मराठी साहित्य संघातर्फे आम्ही मराठी शिकू. त्यांचं सुद्धा ज्ञान जे आहे, त्यांची सुद्धा मदत जी आहे ती घेण्याची भूमिका या सर्वांनी ठरवलेली आहे. मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त केलाय आणि त्यामुळे
आमच्या भूमिकेशी, राज्य शासनाच्या भूमिकेशी सर्व रिक्षा टॅक्सी युनियनचे नेते तयार आहेत की आमच्या त्यांनी मुदत मागितलेली आहे, परंतु शेवटी मुदत मागितलेली आहे. उद्या आमच्या आता आरटीओच्या अधिकाऱ्यांची मी बैठक केली, कारण मला कळलं पाहिजे ना, शेवटी त्यांनी मुदत वाढवली. आपल्याला हे राजकीय काही घोषणा आहे आणि त्यामुळे आपण आता त्यांना म्हणजे त्यांचं समाधान करण्यासाठी त्यांना मुदत वाढ वगैरे द्यायची अशी भूमिका बिलकुल नाही. मी आता त्यांना शब्द काही दिलेला नाहीये. उद्या आरटीओच्या सगळ्या 59 आरटीओची मी बैठक बोलवलेली आहे सकाळी 10:30 वाजता, आणि त्या बैठकीमध्ये ह्या बाबतीतला आम्ही निर्णय घेऊ. त्यांनी मुदतवाढ जर मागितली असेल, मी आधीच घोषणा केली होती की तुम्हाला जर शिकवणी पाहिजे असेल शिकवणी द्यायला तयार आहे, तुम्हाला जर काही स्वयंसेवी संस्थांची मदत पाहिजे असेल तर ती मदत द्यायला तयार आहोत, तुम्हाला जर मुदत पाहिजे असेल तर ती आम्ही मुदत द्यायला तयार आहोत, परंतु मुजोरी चालणार नाही. आम्ही व्यवसाय करू, धंदा करू, परंतु आम्ही मराठी बोलणार नाही. ही जर भाषा तुमची असेल तर ती भाषा परिवहन मंत्री म्हणून मी सहन मुदतवाढ दिली आहे. त्यांची भूमिका जी आहे आता मुदतवाढ दिलेली नाही. टीव्ही वाले चालवतात. मी सांगितलेलं आहे की सकारात्मक आम्ही भूमिका घेऊ. फक्त उद्या आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्या बाबतीतला आम्ही निर्णय घेऊ आणि पुढे करू. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मुदतवाढ ही त्यांनी मागितलेली आहे, आमची द्यायची तयारी आहे, पण फक्त आता किती वेळ द्यायचा, किती काळासाठी द्यायचा, कारण काय मग मुदतवाढ संपणार नाही. कारण आजच्याच बैठकीमध्ये कोणी 3 महिन्याची मागितलेली आहे, कोणी 6 महिन्याची मागितलेली आहे, कोणी 1 वर्षाची मागितलेली आहे. शेवटी आम्हालाही ठरवावं लागेल. फक्त ही राजकीय घोषणा नको द्या. जर 3 महिने झाले, 6 महिने झाले आणि कोणी मराठी बोललाच नाही तर आम्हाला शेवटी पकडणार सर्वसामान्य जनता हे आम्हाला. परंतु माझं आपल्या माध्यमातून जनतेला सुद्धा आव्हान आहे आणि त्यांनी सुद्धा तीच भूमिका मांडली. जर ड्रायव्हर आणि म्हणजे टॅक्सी ड्रायव्हर किंवा रिक्षा ड्रायव्हर हा हिंदी आहे, हिंदी भाषिकच आहे असं समजून प्रवाशांची सुद्धा त्यांच्याबरोबर हिंदीमध्ये संवाद साधणे योग्य नाही. जबाबदारी प्रवाशांची सुद्धा आहे. प्रवाशांनी सुद्धा त्यांच्याबरोबर मराठीमध्ये संवाद जर साधला तर 70% काम इकडेच आमचं संपेल. नाही, आम्ही वेळ देऊ, योग्य ती वेळ देऊ. ह्या बाबतीतला निर्णय उद्या मी घेईल. परंतु शेवटी काही आता बघा, मी मीरा भाईंदरच्या लोकप्रतिनिधींनी पत्र दिलं होतं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने मी माहिती घेतली. मीरा भाईंदरला रिक्षा परमिट तपासणी 3066 झालेली आहे. म्हणजे 1 महिन्यापासून आम्ही ही मोहीम केली तर 3066 रिक्षा परमिट तपासणी आम्ही केलेली आहे. मराठी ज्ञान नसलेले त्यामध्ये 499 आम्हाला हे चालक मालक आढळलेले आहे आणि मराठी ज्ञान असलेले 2567 आहे. म्हणजे 16.27% आजपर्यंतचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये मराठी ज्ञान नसलेले रिक्षा चालक मालक आहे. म्हणजे आम्हाला हे कळलंय की आता बाबा एवढ्या संख्येपैकी एवढी जी पर्सेंटेज आहे ती लोक हिंदी भाषिक, म्हणजे शासनाला सुद्धा त्यांची भूमिका ठरवत असताना ह्या गोष्टींचा सारासार विचार करायला लागेल. मीरा भाईंदरला हिंदी भाषिक जास्त आहे, त्या ठिकाणी पर्सेंटेज आहे. ठाण्याला हिंदी भाषिक कमी आहे, कल्याण डोंबिवलीला हिंदी भाषिक कमी आहे, मुंबईला काही क्षेत्रामध्ये हिंदी भाषिक जास्त आहे तर काही ठिकाणी कमी आहे. आम्हाला हे सगळं नॉलेज जे आहे आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून उद्या मिळेल आणि त्यासाठी आम्ही ती पुण्याची बैठक. नाही, बघा, मुदतवाढ काही लोकांनी 3 महिन्याची मागितली आहे, काही लोकांनी 6 महिन्याची मागितली आहे, काही लोकांनी 1 वर्षाची मागितली आहे. आता किती मुदतवाढ द्यायची हा आता आम्ही उद्या निर्णय घेऊ. शेवटी मुदतवाढ दिल्यानंतर त्या मुदतीच्या कालावधीमध्ये ते झालंही पाहिजे ना. फक्त बैठक घ्यायची आणि मुदत मागायची, पण काही त्यातनं शक्य जर होणार नसेल